एक वचन मी वाचतो, एक वचन तुम्ही वाचा. ठीक आहे? पहिला वचन मी वाचतो, दुसरे वचन तुम्ही वाचा. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणी पडणार नाही. वाचा. तो माझा जीव ताजा वाटण करतो, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गात चालतो. तू माझा शत्रूचा देखत माझ्या पुढे ताट वाढतोस. तू माझ्या डोक्यावर तेल अभिषेक करतोस. पाचवं वचन सगळे वाचूया. खरोखर माझा आयुष्याची सर्व दिवस मला कल्याण दया ही लाभित आणि परमेश्वरचा घरात मी चिरंतन राहील. आमेन. ओके, बसा खाली. हालेलुया, हालेलुया. सगळेजण देवाची वचन मध्ये जाऊया. देवाचा आराधना मध्ये आम्ही आज समजतोय नाही. आज देवाचा अभिषेक मध्ये जाऊया, देवाचा कृपा मध्ये जाऊया. देव काय सांगतो? मी तुमचा मेंढपाळ आहे. मेंढपाळ म्हटलं तर काय? देव माझा रक्षण करतो, देव आमच्या सोबत राहतो, देव आम्हाला चालवतो. हालेलुया. आज किती लोक आनंद मध्ये आहेत? सगळे आनंद मध्ये आहेत. एक टाळी मारा देवाला. देवाची कृपा बघा. काल मला मी साक्षी सांगतो, काल मी यायचं प्रार्थना करायचो. मला एकली गाडी देतो म्हणते. काय म्हणते? गाडी देतो, गाडी घेऊन जा संध्याकाळी. का गाडी बघितली की सकाळी 6 धरून गाडी येते 8 का गाडीवर गाडी चालत नाही. का म्हटलं तर सैतानचा धीरज कसं असतं, तिथे येऊ देत नाही. तो कसा करतो, माझा गाडी बी बंद पडे, गाडी बी रिपेअर करायचं होईना. का म्हटलं तर त्याला 10,000 रुपये खर्च आहे. कुठला आणायचा का? मी प्रार्थना करायला म्हटलं इथं सभा मी चालवणार म्हटलं तर सैतानला केवढं घाबरत असेल तेवढा. सैताना किती घाबरत आहे. का घाबरत असेल? देव काय म्हटला 5व्या वचनाला, तुला अभिषेक केलेला आहे. आज त्या अभिषेकवर मी चाललेला आहे. कशावर चाललेला आहे? मी अभिषेकवर चाललेला आहे. आम्ही सांगा, ख्रिस्ताची मुलं अभिषेक नसेल चालू शकतो का? आज अभिषेक कशावर आलाय? त्या पवित्र शास्त्रावर आलाय. कशावर आलाय? पवित्र शास्त्रावर. हे कधी पवित्र शास्त्र तुम्ही वाचता तरी तुमच्यावर अभिषेक येतो, तुमचा आत्मा देवाकडे जातो. नाही तर नाही जाऊ शकतो. उगाच मी प्रार्थना करतो, बायबल वाचतो, आराधना करतो म्हटलं की पवित्र आत्म्याचा अभिषेक आमच्यावर येणार नाही. येतो का? कशाचा अभिषेक यायला पाहिजे? मला कशाचा अभिषेक यायला पाहिजे? देवाचा. देवाचा. बघा, अभिषेक म्हटलं की एक आग असतो. ते आग म्हटलं तर काय आहे? बाहेरनं आग लावलं तर पेटतं का? आता एक उदाहरण देतो तुम्हाला. चूल माहितीये? चुलीला जाळ लावतात. चुलीला जाळ लावताना वारा येतं, जाळ लागतं का? आता आमचं उदाहरण देतो. प्रार्थना करत राहतो. तिथं प्रार्थना करताना कोणकोणतरी बोलत राहते, फोन येत राहते. आम्ही काय करतो? फोन कडे बघतो, कोण की बोलले. नंतर हा देव पप्पा मला क्षमा कर, प्रार्थना कर. हे झालं वेळ जातो. काय सांगा? सैतान तुम्हाला तेवढं भडकवतो. सैतानाच्या कार्या तुम्हाला भटकवतो. मग
आम्ही प्रार्थना कसं करायला पाहिजे ह्याच्यावर मन असला पाहिजे. कशावर? पवित्र शास्त्रावर. घ्या सगळेजण हातात. माझं मन, सगळेजण म्हणा, माझं मन पवित्र शास्त्रावर आहे. माझं मन पवित्र शास्त्रावर आहे. माझं मन पवित्र शास्त्रावर आहे. देव मला अभिषेक केलेला आहे. देव मला अभिषेक केलेला आहे. त्याच्या आगाने, त्याचे आगाने, त्याचे आग म्हटलं तर जाळ आहे ना, त्या जाळीत बसू शकता मी. मग त्या जाळामध्ये बसू शकता म्हटलं तर आम्ही किती पवित्र पाहिजे, आम्ही केवढे शुद्ध पाहिजे. कोण पवित्र नाही आहे येशू सोडून? आहे का? आहे का सांगा? येशू सोडून कोण तर पवित्र असलं तर मला सांगा, मी तुमच्या घरात आज चाकरी करतो. आहे का? सांगा. येशू माझ्यासाठी, तुझ्यासाठी, तुझ्या पाप्यासाठी काय करून घेतला? क्रूसावर खेळला. काय करून घेतला? त्याचं जीवन त्याग केला. त्याचं जीवन कधी त्याग केला, मग आम्हाला काय मिळालं? तारण मिळालं. नाही तर तारण होतं का? तारण नव्हतं. कधी तो क्रूसावर खेळला, कधी तो रक्त सांडला या चिमणीवर, तेव्हा त्या रक्ताने मी शुद्ध झालो, मग मी देवाचा मुलगा झालो. नाही तर नाही होऊ शकत. पहिला जुन्या काळामध्ये काय करत होते? बकरं काढत होते, त्याचं रक्त चौकटला लावत होते. माहितीये? लावत होते, पाप निवारण होते म्हणून. पण येशू काय म्हटला? मी ते यज्ञाचा कुरी आहे, मी त्या यज्ञाचा मेंढा आहे म्हटला ना. मी त्या यज्ञाचा बकरा आहे म्हटला. तो बकरा या सगळ्यासाठी बकरा होणार. योहान सुवार्तेमध्ये 10 वर्षांमध्ये काय सांगतो बघा? आज मेंढपाळाचा मी हाय, मेंढरे माझी आवाज ऐकून पळून येतील. माझी मेंढरे आवाज ऐकून पळून येतील. तेच दुसरं मेंढर बोललं तर, मेंढपाळ बोललं तर जाता का जात नाही? मी तो काय म्हणतोय? आज आम्ही जेवण काय घालतो मेंढपाळाला? चांगलं हिरवं पाणी प्लेट भरून घालतो. दुसरं मेंढपाळ काय घालतो? शिळं खा म्हणून. ते खातो का? तो जात नाही, प्रेम करत नाही. जो प्रेम करतो तो मेंढपाळ, तेच मेंढर काय म्हणतात? माझं मेंढपाळ कधी बोलतो मी तसे सांग. हालेलुया. आज येशू आम्हाला बोलूला तारण माझ्याकडे हाय या मानताना आम्ही गेलेलं आहे. नाहीतर गेले का? नाही जाऊ शकत. आज मला देव सांगत होता, देव काय सांगितला? जो कोण बघत नाही की ते अद्भुत बघा. जो डोळ्याला कोण नाही पाहत ते अद्भुत बघा. अद्भुत पण माहितीये ना? चमत्कार. काना गावामध्ये गेला लग्नाला, पाणी सरले सगळं. माहितीये? काना गावामध्ये गेला, पाणी सरलं. मग तेव्हा पाणी कुठलं देऊ? येशू काय म्हटला? ती 6 मंगळ भर. मग नंतर देताना पाणी काय म्हटला? पहिला जर पाणी घेता, हे पाणी